आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन MSCIT इरा सेशन 15. तर कशा प्रकारे सोडवायचं आहे? सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्या. त्यानंतर या ऑफिस स्किल्सवर क्लिक करायचं आहे. ऑफिस स्किल्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या इरा सेशन 15 मध्ये आपल्याला 4 नॉलेज चेक दिलेले आहे. तर 4ही नॉलेज चेक आपल्याला सोडवायचे आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्याला नॉलेज चेक या ठिकाणी चेक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केलं त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहिलं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणता पर्याय निमंत्रण पत्रिका डिस्प्ले करतो म्हणत आहे? तर याचं उत्तर बघा, निमंत्रण पत्रिका कोणती आहे बघा? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर मेनू बारवरील डॅश डॅश टॅब तुम्हाला एखाद्या टेक्स्टची फॉन्ट साईज बदलण्याकरिता उपयोगी पडतो म्हणत आहे. तर कोणता ऑप्शन्स आहे बघा? तर होम टॅब आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. मायक्रोसॉफ्ट वर्डमधील ऑनलाईन व्हर्जनमध्ये तुम्ही एक निमंत्रण पत्रिका तयार केली आहे आणि ती PDF फाईलमध्ये तुम्ही रूपांतरित करू इच्छिता. त्यासाठी फाईल मेनू व सेव्ह ॲज ऑप्शन खाली तुम्ही डॅश डॅश पर्याय सिलेक्ट कराल म्हणत आहे. तर कोणता ऑप्शन सिलेक्ट करायला पाहिजे? डाउनलोड ॲज अ PDF. तर हे त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. ऑनलाईन मोडमध्ये सिलेक्ट केलेले टेम्पलेट एडिट करण्याकरता पुढीलपैकी कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल म्हणत आहे? तर ऑनलाईन मोडमध्ये बघा आपण ओपन इन ब्राउझर या ऑप्शन्सवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आणि आजच्या डेटसहित आपल्या याच्यातनी स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला पहिलं नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक आपल्याला या ऑफिस स्किल्समध्ये जायचं आहे. ऑफिस स्किल्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा एकच प्रश्न दिलेला आहे दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये. एखादे डॉक्युमेंट प्रथमच सेव्ह करण्याकरता पुढीलपैकी कोणता पर्याय ही पहिली स्टेप्स असते म्हणत आहे? तर कोणती स्टेप्स असते बघा? तर सेव्ह ॲज आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचा. तर अशा प्रकारे आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी होम वर्कआउट नो इक्विपमेंटवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी पाहू शकता आपल्याला तिसरं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर तिसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा. त्यानंतर याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर तिसऱ्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहे. पहिला प्रश्न, होम वर्कआउट ॲपमधील कोणते AI फीचर युजरची मूव्हमेंट रिअल टाईममध्ये फीडबॅकसाठी ट्रॅक करते म्हणत आहे? तर कोणती आहे बघा? तर कम्प्युटर व्हिजन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. होम वर्कआउट AI व्यायामामधील इंटेन्सिटीवर आधारित डाएट प्लॅन सुचवते म्हणत आहे. तर कोणता प्लॅन सुचवते बघा? डाएट प्लॅन सुचवते म्हटलेला आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे आपलं स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेक सोडवायचं आहे. तर या टायपिंग बोल्ट या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्याच्या खाली आपल्याला इथे नॉलेज चेक दिलेला आहे तर त्याच्यावर क्लिक करा आणि ह्याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, टायपिंग बोल्ट युजर्सना त्यांचे टायपिंग सुधारण्यात कशाप्रकारे मदत करते म्हणत आहे? तर कशाप्रकारे मदत करणार आहे? तर टायपिंग एरर ट्रॅक करते हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. इतर टायपिंग टूलपैकी टायपिंग बोल्ट हे आगळे-वेगळे कशामुळे आहे म्हणत आहे? तर याचं उत्तर, प्रॅक्टिससाठी मॅन्युअल सेटिंगची गरज असते हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवायचे आहे. त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. बघा या ठिकाणी 4 प्रश्न दिलेले आहेत सिम्युलेशनचे. तर आपल्याला पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करायचा आहे. तर पहिल्या प्रश्नामध्ये बघा काय म्हटलेलं आहे? टेक्स्टचे स्वरूप बदलण्यासाठी किंवा वर्ड डॉक्युमेंटमधील स्पेसिफिक टेक्स्टवर अधिक भर देण्यासाठी फॉन्ट स्टाईल वापरल्या जातात. म्हणून फॉन्ट स्टाईल कॅलिस्टो MT बदला आणि निवडलेल्या टेक्स्टचा फॉन्ट कलर डार्क ब्लू करा म्हणत आहे. तर फॉन्ट चेंज करण्यासाठी इथे फॉन्ट ग्रुपमध्ये जा. फॉन्ट ग्रुपमध्ये गेल्यानंतर कॅलिस्टो MT हा फॉन्ट याच्यातून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला कलर कोणता घ्यायचा? डार्क ब्लू. तर कलरमध्ये जा. कलरमध्ये गेल्यानंतर आपल्याला डार्क ब्लू हा कलर याच्यातून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा किंवा ऑटोमॅटिक सेव्ह होऊ द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे याच्यातून.
सेव्ह ॲजचा उद्देश नवीन फोल्डर तयार करणे किंवा एक्झिस्टिंग असलेली फाईल नवीन ठिकाणी त्याच नावाने किंवा वेगळ्या टायटलसह सेव्ह करणे. म्हणून आपल्या डॉक्युमेंटचे नाव इन्व्हिटेशन कार्ड या नावाने नवीन रिनेम करा म्हणत आहे आणि त्यानंतर सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, त्यानंतर डेस्कटॉप घ्यायचं आहे, त्यानंतर त्याला कोणते त्या नावाच्या ठिकाणी क्लिक करा आणि मग आपलं याला सेव्ह करायचं आहे आणि मग आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. सेव्ह ॲज केल्याने आपल्याला आपले काम प्रथमच सेव्ह करता येते आणि ते कोणत्या नावाने सेव्ह केले जाईल आणि ते कुठे सेव्ह केले जाईल हे देखील विचारले जाईल. म्हणून टेक नोट नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे. तर डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जा, फाईल टॅबवर गेल्यानंतर आपल्याला सेव्ह ॲजवर क्लिक करा, सेव्ह ॲजवर क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यातनी डेस्कटॉप घ्यायचं आहे, डेस्कटॉपवर क्लिक करा, त्यानंतर त्याला नाव द्या आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा. शेवटच्या प्रश्नात बघा काय म्हटलेलं आहे. टेम्पलेट मुळात पूर्वनिर्धारित रचना आणि मांडणी करून संपूर्ण सुसंगतता लागू करतात. तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सर्च बार भागात टेक नोट टेम्पलेट शोधा आणि ते टेम्पलेट क्रिएट करा म्हणत आहे. तर क्रिएट या टेम्पलेटवर क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला कोणतं टेम्पलेट घ्यायचं टिक नोट नावाचं. तर यातून टेक नोटवर क्लिक करा, त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा किंवा ऑटोमॅटिक सेव्ह होऊ द्यायचं आहे. सर्व सोडवणं झाल्यानंतर याला आपल्याला एंड एक्झाम आलेला आहे, तर त्याला येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे पाहू शकता आपला कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेला आहे, तर याच्यातून स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर बघा पहिला प्रश्न, मायक्रोसॉफ्ट वर्डमधील इन्व्हिटेशन टेम्पलेटमध्ये फॉन्टचा आकार ॲडजस्ट करण्यासाठी डॅश डॅश टॅबवरील डॅश डॅश बॉक्स शोधा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर याचं उत्तर फॉन्ट साईज होम टॅबमध्ये आहे. करेक्ट आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. तुम्ही नुकतेच मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये इन्व्हिटेशन कार्ड टेम्पलेट डिझाईन करणे पूर्ण केले आहे. ही टेम्पलेट PDF म्हणून सेव्ह करण्यासाठी योग्य पद्धत कोणती आहे म्हणत आहे. तर कोणती असणार आहे? तर याचं उत्तर गो टू फाईल टॅब, सेव्ह ॲज, डाउनलोड ॲज अ PDF हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मायक्रोसॉफ्ट वर्डमधील पूर्व डिझाईन केलेले नोट टेकिंग टेम्पलेट तुम्ही सामान्यतः कुठे शोधू शकता आणि त्यात ॲक्सेस करू शकता म्हणत आहे. तर कोणत्या ठिकाणी आपण शोधू शकतो बघा. तर याचं उत्तर गो टू द office.com, सर्च फॉर नोट टेकिंग टेम्पलेट हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. पुढचा प्रश्न बघा. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये नोट टेकिंगसाठी टेम्पलेट वापरण्याचा फायदा काय आहे म्हणत आहे. तर काय फायदा आहे? तर याचं उत्तर यात अनेक फॉर्मॅटिंग पर्याय आहेत. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. वर्ड 365 मध्ये डिझायनर टॅबची भूमिका काय आहे म्हणत आहे. तर यामध्ये डिझायनर टॅबची भूमिका काय आहे बघा. तर कंटेंटसाठी फॉर्मॅटेड थीम क्विकली अप्लाय करता येते. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे सेल्फ पाथ लर्निंग आणि यामध्ये स्कोर्स पाहू शकता. पूर्णपैकी पूर्ण इथं स्कोर्स आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर बघा सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर गायडेड डू इट युअर सेल्फवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे गायडेड डू इट युअर सेल्फचे. तर याच्यातून पहिला प्रश्न स्टार्ट करा. दिलेले डॉक्युमेंट ओपन करा, टेक नोट टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुप इटॅलिकचा वापर करून ते बोल्ड इटॅलिक करा म्हणत आहे. तर याला इटॅलिक करण्यासाठी सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे आणि याच्यातून आपल्याला इटॅलिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. एवढंच करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि दुसरा प्रश्न याच्यातून स्टार्ट करायचा आहे. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये चॅप्टर टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅबचा वापर करून सिलेक्ट केलेला शब्द टॉपिक या नावाने रिप्लेस करा म्हणत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे बघा. चॅप्टर टेक्स्ट सिलेक्शन करा म्हणत आहे. तर सिलेक्शन करा.
त्यानंतर रिप्लेस या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे आणि त्या रिप्लेस विथमध्ये आपल्याला कोणता शब्द टाईप करायचा आहे, टॉपिक्स. तर टी कॅपिटल आहे, बाकी सर्व स्मॉल दिलेलं आहे अशा प्रकारे. त्यानंतर रिप्लेस ऑप्शन्सवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे, ओके बटनावर क्लिक करा आणि त्याला क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेलं डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर टेम्पलेट फॉर इफिशियंट नोट टेकिंग नावाने सेव्ह करा म्हणत आहे. फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, डेस्कटॉपवर जायचं आहे. त्यानंतर त्याला कोणतं नाव द्यायचं आहे, टेम्पलेट्स ऑफ जे नाव दिलेलं असेल ते पाहू शकता या ठिकाणी हे नाव दिलेलं आहे. तर हे नाव आपल्याला टाईप करायचं आहे किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. टाईप करा, नसेल कॉपी पेस्ट येत असेल तर टेम्पलेट फॉर इफिशियंट नोट टेकिंग जसा नाव आहे त्याच पद्धतीने याच्यामध्ये टाईप करा फाईल नेममध्ये. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फाईल टॅब न्यू ब्लँक डॉक्युमेंटचा वापर करून नवीन ब्लँक वर्ड डॉक्युमेंट ओपन करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर फाईल टॅबवर जायचं आहे, त्यानंतर न्यूवर जा, न्यूवर गेल्यानंतर आपल्याला ब्लँक डॉक्युमेंटचा वापर करून म्हणत आहे. तर ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा. त्यानंतर याच्यातून आपल्याला शेवटचा प्रश्न लावायचा आहे. शेवटच्या प्रश्नामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक टेक्स्ट बॉक्स काढा आणि इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप टेक्स्ट बॉक्सचा वापर करून त्यामध्ये लेट्स पार्टी टेक्स्ट एंटर करा म्हटलेला आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, टेक्स्ट बॉक्सवर जा, ड्रॉ टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि याच्यातून ड्रॅग करून ते काढायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोणता शब्द टाईप करायचा आहे, लेट्स पार्टी. तर अशा प्रकारे लेट्स पार्टी असा टेक्स्ट शब्द एंटर करा आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे आणि त्यानंतर त्याला एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर पाहू शकता या ठिकाणी आपला स्कोर पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला शेवटचं काय सोडवायचं आहे, सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे 15चं. त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, माझी शाळा प्रोजेक्ट करायचा आहे, चित्र मजकूर टेबल हवेत, एकत्रितपणे काय वापरायला म्हणत आहे. तर एकत्रितपणे आपण काय वापरू शकतो, तर MS वर्ड मजकूर टेबल आणि चित्रासाठी. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. शालेय स्पर्धेसाठी प्रमाणपत्र तयार करायचे आहे, काय पद्धत वापरायला म्हणत आहे. तर याची पद्धत बघा MS वर्ड किंवा DTP मध्ये टेक्स्ट बॉक्स फॉन्ट्स फॉर्मॅटिंग वापरा. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. स्वतःची डायरी तयार करायची आहे आणि स्पेलिंग चुका लगेच कळायला हव्यात, कोणते फीचर वापरायला म्हणत आहे. तर यावेळेस कोणते फीचर वापरायला पाहिजे, तर स्पेल चेक हे फीचर वापरायला पाहिजे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. विज्ञान प्रदर्शनासाठी 5 झाडांचे वाढ दर दाखवायचे आहेत, चार्टसाठी काय वापरायला म्हणत आहे. तर चार्टसाठी आपण काय वापरले पाहिजे, तर एक्सेल आकडेवारी व चार्टसाठी. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. गणित असाइनमेंट आहे, टोटल सरासरी ग्राफ पाहिजेत, कोणते सॉफ्टवेअर वापरायला म्हणत आहे. तर कोणतं सॉफ्टवेअर आपण वापरायला पाहिजे, तर MS एक्सेल आहे. नेक्स्ट. विद्यार्थ्याने पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन बनवले पण सेव्ह न करता बंद केले, यावरून कोणती सवय घ्यायला हवी म्हणत आहे. तर यावरून कोणती सवय आपण घ्यायला हवी, तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर दरवेळेस सेव्ह किंवा सेव्ह ॲज वापरा. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. चित्रे आणि प्रकरणे यासह स्वतःचे ई-बुक तयार करायचे आहेत, कोणते सॉफ्टवेअर वापरायला म्हणत आहे. तर कोणते सॉफ्टवेअर आपण वापरले पाहिजे, तर वर्ड प्रोसेसर वापरले पाहिजे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. आरोग्यदायी अन्न यावर सादरीकरण करायचे आहेत, काय समाविष्ट करायला म्हणत आहे. तर काय समाविष्ट करायला पाहिजे, तर याचं उत्तर बघा. चित्रे, बुलेट्स पॉईंट, लघु व्हिडिओ हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. गृहपाठ प्रिंट करायचा आहे, प्रिंट देण्यापूर्वी काय तपासायला म्हणत आहे. तर काय तपासायला पाहिजे, तर फाईल सेव्ह केली आहे का आणि प्रिंटर जोडले आहे का. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा.
शिक्षकांनी सर्जनशील बायोडाटा तयार करायला सांगितला. कोणते टूल वापरायला म्हणत आहे, तर कोणते टूल आपण वापरू शकतो? तर एम एस वर्ड टेम्पलेट्स वापरून, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कंप्लीशन टेस्टसुद्धा पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 15 कम्प्लिटली सोडवायचं आहे.